ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केली। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना तिला रंगेहात अटक करण्यात आली आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। या महिलेनं जयकुमार गोरेंच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात येतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पोलिसांच्या कारवाईवर मात्र विरोधकांनी आता सवाल उपस्थित केलेत। 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कोणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। महिलेच्या अटकेमुळे गोरेंना दिलासा मिळणार की 1 कोटी रुपयांच्या दिलेल्या कॅशमुळे डोकेदुखी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।